नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, हा आमचा पहिला टू व्हीलरवरचा राईड आहे. आज आम्ही ठाकुर्ली येथून इगतपुरी या ठिकाणी चाललो आहोत. इगतपुरीला एक खूप छान असं रिसॉर्ट आहे, त्याचं नाव मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता सकाळचे वाजलेत 8:19 झालेले आहेत. साधारण 130 किलोमीटर अंतर आहे आपलं इथनं, आणि मॅपनुसार दाखवते 1.5 तास, 2.5 तास सॉरी. तर आपण काय एकदम सावकाश जाणार आहोत, त्याच्यामुळे 3-3.5 तास झाले तरी काय हरकत नाही. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो, मंदिर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज आणि रामकृष्ण. म्हणजे छान असं वातावरण आहे. सकाळचं धुकं पडले, 8:20 झाले तरी पण धुकं पडले, म्हणून खूप छान वाटतं. पेट्रोल पण भरायचं आपल्याला, पुढे अजून अर्ध पेट्रोल आहे. मुळात उशीर झाला, आपण 6 वाजता निघणार होतो घरात ना, 8:20 झाले, म्हणजे जवळजवळ आपण 2.5 तास उशिरा आहोत. हरकत नाही, आपला चेकिंग टाईम हा 1चा आहे, त्याच्यामुळे आपण 12:30पर्यंत पोहोचलो तरी काही प्रॉब्लेम नाही, आराम केलं काही. समोर रोड जातो कल्याण रेल्वे स्टेशनला, परंतु आपल्याला जायचं आहे कल्याण बायपास, कल्याण फाट्यावरती, म्हणून आपण इकडनं जाणार लेफ्ट साईड. आईला नमस्कार करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आई दुर्गाडी देवी. हा दुर्गाडी मंदिराचा चौक आहे, इथं आपण लेफ्ट घेऊन त्या ब्रिजवरून आता जाणार आहोत कल्याण फाटा. मंडळी, सध्या आपण आहोत मुंबई नाशिक हायवेवर. समोरच मला पेट्रोल पंप दिसतोय. चला तर टाकी फुल करूया. मित्रांनो, मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढ्या लांब टू व्हीलर चालवत जात आहे, त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला असे मला वाटते. बोलता बोलता कधी कसारा घाट आला आणि संपला हे प्रवासाचा आनंद घेता घेता मला कळलंच नाही. चला तर आता घाटन देवीचं मंदिर आलेलं आहे, आईचं दर्शन घेऊयात आणि पुढच्या प्रवासाला निघू. घोटीचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, जो रस्ता त्र्यंबकेश्वरला जातो. रस्ता कळण्यासाठी ही पिवळी कमान लक्षात ठेवा. इथून आपल्याला पुढे जायचंय. वाव मित्रांनो, काय जबरदस्त रोड आहे. आता मला कळलं हे जे रायडर बाईकवरनं फिरतात ते का फिरत असतील. किती छान, किती मस्त वाटते बघा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी, पाणी, हिरवगार वातावरण. जबरदस्त जबरदस्त. मित्रांनो, आज माझा जो गाडी चालवण्याचा अनुभव आहे, मी तो कोणत्याच शब्दात वर्णन करू शकत नाही. कारण की मला आज एवढा एवढा आनंद झालाय की मी एक चौकट मोडून त्या चौकटीतनं बाहेर पडलोय. माझ्या मनाला खरंच खूप आनंद झाला. चला तर आपला श्वास रिसॉर्ट आलेला आहे, आपण डायरेक्ट रूम वरती जाऊया. तुम्हाला आता आपल्या रूमचा व्ह्यू दाखवतो. चला या. हा आहे या रूम मधला काचेचा वॉशरूम. समोरच हात धुण्यासाठी वॉश बेसिन आहे, हँड वॉश दिसत आहे.
पाणी गरम करण्यासाठी गिझर आहे, बादली पण दिलेली आहे. तसा हा वॉशरूम खूप मोठा आहे. खूप मोठा आहे तसं बघायला गेलं तर आणि स्वच्छ पण आहे. समोरच टीव्ही ठेवलेला दिसत आहे आपल्याला. टीव्हीच्या बाजूला चहा किंवा कॉफी पिण्यासाठी ठेवलेली आहे. 2 कप आहेत, 2 ग्लास आहे आणि पाणी गरम करण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बेडच्या बाजूला इथे एक छोटंसं फर्निचर दिसेल ज्याच्यावरती आपण आपल्या बॅग ठेवू शकतो. वरती एसी दिलेला आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या रिसॉर्टच्या प्रत्येक खोलीला अशा काचा लावलेल्या आहेत, ज्यामधून आपण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकतो. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आपण या श्वास रिसॉर्टच्या पार्किंग एरियामध्ये उभे आहोत आणि हा आहे यांचा पार्किंग एरिया. खूप मोठा एरिया आहे. बऱ्याचशा फोर व्हीलर आणि टू व्हीलर इथे उभ्या राहू शकतात. तर सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. चला आता आपण सूर्यास्त बघण्यासाठी पुढे जाऊयात. आतमध्ये एंट्री केल्याबरोबर हा हिरवागार लॉन आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समोरच एक छोटासा स्टेज दिसत आहे. हे रिसॉर्ट डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा उपलब्ध केले जाते. या लॉनच्या दोन्ही बाजूला ज्या रूम्स दिसत आहेत, अतिशय सुंदर आहेत त्या. आणि मगाशी मी जो आपल्या रूमचा तुम्हाला व्ह्यू दाखवला आतल्या बाजूने, आता हेच बाहेरच्या बाजूने आपल्याला तोच रूम दिसत आहे. सगळीकडे काचा लावलेल्या आहेत. हे यांचे रिसेप्शन ऑफिस आहे. इथून रूमची की घ्यावी लागते आणि त्याच्याच बाजूला आहे प्ले एरिया. या ठिकाणी आपल्याला बुद्धिबळ, सापशिडी आणि कॅरम, लुडो यासारखे खेळ खेळायला मिळतात. रिसेप्शन ऑफिसच्या पाठच्या बाजूला यांचं कॅन्टीन आहे. या ठिकाणी चहा, कॉफी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सर्व उपलब्ध आहे. हे सर्व पदार्थ जर तुम्हाला रूममध्ये हवे असतील तर ते रूममध्ये देखील आणून देतात. समोर बोर्डवरती स्विमिंग पूलचा टायमिंग दिसत असून कॅन्टीनच्या बाजूने या पायऱ्या स्विमिंग पूलकडे जातात. समोर आपल्याला जे पाणी दिसत आहे ते वैतरणा डॅमचं पाणी आहे. वाव मित्रांनो, काय जबरदस्त व्ह्यू आहे. हा नजारा बघून तुम्ही एकदम खुश होऊन जाल. आता आपण या रिसॉर्टच्या स्विमिंग पूल जवळ आलो आहोत. खूप चांगल्या लोकेशनवरती हा स्विमिंग पूल यांनी बनवलाय. बघा ना, इथे मस्त असा छान स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या बाजूला डॅमचं सर्व पाणी पसरलेलं दिसतं. हा डॅम खूप मोठा आहे. संपूर्ण मुंबईला या डॅम मधनं पाणी पुरवठा केला जातो. या स्पॉटवर तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्याचा निवांत आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आता आम्ही पुन्हा वरती लॉनच्या बाजूला चाललोय. लॉनच्या शेजारी जे रूम आहेत ते खूप मोठे रूम आहेत. ती लॉनची दुसरी बाजू आहे आणि त्याच्या बाजूने जो नजारा दिसतो तो एकदम भारी आहे, जबरदस्त. चला तर नजारा बघूयात. मित्रांनो, 8:30 वाजलेत. मस्त भूक पण लागली आहे. आपण डायरेक्ट आता कॅन्टीन मध्ये जाऊयात आणि बघूयात आज रात्रीचा मेनू काय आहे. तर हे आहे व्हेज आलू आणि त्याच्या बाजूला लसुणी पालक. वाव, मस्त तडका दिलेला दिसतोय लसणाचा. हा आहे व्हेज पुलाव आणि त्याच्या शेजारी मस्त गरमागरम चपाती. स्वीट डिश मध्ये आहे मूग डाळ हलवा. नॉनव्हेज मध्ये चिकन सुखा आणि ग्रेव्ही या ठिकाणी उपलब्ध आहे. रात्रीच्या वेळी
लाईटीच्या प्रकाशात हा रिसॉर्ट खूपच सुंदर दिसतो. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. लुक ॲट द व्ह्यू. मंडळी, हा आहे आपल्या खिडकीतून दिसणारा सूर्योदय. किती शांत सुंदर नजारा आहे. तर सकाळच्या वेळी रिसॉर्टच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी आपण जात आहोत. आपले रूम बाहेरच्या बाजूने कसे दिसतात ते मी तुम्हाला आता दाखवतो. श्वास रिसॉर्टमध्ये 5 वेगळ्या वेगळ्या टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत. त्यांची नावे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सीझननुसार रूमच्या किमती कमी जास्त होत असतात. तर रूमची किंमत कन्फर्म करण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. चला तर मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याची. माझा फर्स्ट टाईम एवढ्या लांब अंतरावरती टू व्हीलर चालवण्याचा अनुभव आणि श्वास रिसॉर्टमधील स्टे हे सदैव माझ्या आठवणीमध्ये राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, एक छान अशी कमेंट करा आणि हो, नंदेश पाचारने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. धन्यवाद.